भारतीय संघानं महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून रचला इतिहास। भारताच्या कन्यांनी पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यामुळे आता एका नवीन विश्वविजेत्याचा उदय। फलंदाजी आणि गोलंदाजीतल्या उत्कृष्ट खेळामुळे शेफाली वर्मा ठरली सामनावीर, तर संपूर्ण स्पर्धेतल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दीप्ती शर्माला मालिकावीर म्हणून बहुमान। या ऐतिहासिक कामगिरीनंतर महिला क्रिकेट संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह जनसामान्यांकडूनही खेळाडूंचं अभिनंदन। भारत आता तंत्रज्ञानाचा उपभोक्ता नव्हे तर तंत्रज्ञानाचा निर्माता आणि परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून उदयाला आलाय। पंतप्रधानांचं उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेत प्रतिपादन। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रचाराची रणधुमाळी। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातल्या पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या टप्प्यातल्या सर्व प्रमुख अडथळे दूर, आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या, केंद्रीय मंत्री पियुष गोयल। अफगाणिस्तानमध्ये हिंदुकुश पर्वतराजीत 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, अनेक घरांची पडझड। आणि राजस्थानमध्ये जोधपूर इथे झालेल्या रस्ते अपघातात 15 जण ठार, पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख।